नमस्कार. कधी विचार केलाय का की शेजारच्या झाडाची फांदी आपल्या अंगणात येणं हे सुद्धा कायदेशीररित्या एक प्रकारचं अतिक्रमण असू शकतं? आज आपण मालमत्तेच्या अतिक्रमणाबद्दलचे असेच काही रंजक आणि महत्त्वाचे नियम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. अनेकांना वाटेल की हा एक अगदी साधा प्रश्न आहे, पण त्याचं कायदेशीर उत्तर खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की कायद्याच्या भाषेत अतिक्रमण म्हणजे नेमकं काय असतं. तर मग अतिक्रमण म्हणजे काय? कायद्याच्या व्याख्येनुसार अतिक्रमण म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या जमिनीच्या ताब्यामध्ये केलेला हस्तक्षेप. इथं मालकीपेक्षा ताबा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. बघा, सोपं करून सांगतो. समजा तुम्ही भाड्याच्या घरात राहता. घराचा मालक जरी दुसरा कोणी असला तरी त्या घराचा ताबा तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुमच्या परवानगीशिवाय मालक सुद्धा घरात घुसू शकत नाही. जर तो घुसला तर ते अतिक्रमण ठरेल. अच्छा, मग अतिक्रमणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता? तर तो म्हणजे प्रवेश. पण थांबा, इथे एक ट्विस्ट आहे. प्रत्येक प्रवेश हा अतिक्रमण नसतो. कायदा यात नेमका कसा फरक करतो ते पाहूया. अतिक्रमणामध्ये हेतू किंवा इंटेन्शन खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणजे जर एखादी व्यक्ती जाणून बुजून तुमच्या जागेत आली तर ते सरळ सरळ अतिक्रमण आहे. इतकंच नाही तर आपल्या घरातून शेजारच्या अंगणात दगड फेकणं हे सुद्धा अतिक्रमणच मानलं जातं. पण गंमत बघा, जर कोणी तुम्हाला उचलून दुसऱ्याच्या जागेत फेकलं तर अतिक्रमण तुम्ही नाही तर तुम्हाला फेकणाऱ्या व्यक्तीने केलेलं असतं, कारण तुमचा तसा हेतू नव्हता. बरं, हे तर झालं मुद्दाम घुसण्याबद्दल. पण विचार करा, जर एखाद्याला आपणच आत बोलावलं आणि नंतर तो जायलाच तयार नसेल तर? हो, असंही होतं. कधीकधी कायदेशीररित्या केलेला प्रवेशसुद्धा बेकायदेशीर अतिक्रमणात बदलू शकतो. कसं? चला बघूया. चला एक सोपं उदाहरण घेऊया, चित्रपटगृहाचं. समजा आपण एका शोचं तिकीट काढलं आणि थिएटरमध्ये बसलो. आपला प्रवेश पूर्णपणे कायदेशीर आहे. पण तो शो संपल्यावरही आपण पुढच्या शोसाठी परवानगीशिवाय तिथेच थांबून राहिलो तर त्याच क्षणी आपला तो कायदेशीर प्रवेश बेकायदेशीर अतिक्रमणात बदलतो. आता एक खूप खूप महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा समजून घेऊया. समजा कोणीतरी तुमच्या बागेत फक्त 2 मिनिटं फिरून गेलं आणि त्याने काहीच नुकसान केलं नाही, तरीही तुम्ही कारवाई करू शकता का? तर याचं उत्तर आहे हो, कारण कायदा म्हणतो की अतिक्रमण हे ॲक्शनेबल परसे आहे. म्हणजे तुमच्या मालमत्तेचं काही नुकसान झालं की नाही हे महत्त्वाचं नाही. तुमच्या जागेत झालेला विनापरवानगी प्रवेश हेच कायद्याच्या दृष्टीने एक नुकसान आहे. आतापर्यंत आपण बोललो की कोणीतरी चालून आलं तर अतिक्रमण होतं, पण तसं नाहीये. अतिक्रमणाचे असेही काही प्रकार आहेत जे आपल्याला लगेच लक्षात येत नाहीत किंवा डोळ्यांना दिसत सुद्धा नाहीत. उदाहरणार्थ, दुसऱ्याच्या जमिनीवर दगड फेकणे किंवा आपल्या कारखान्याचा धूर सोडणे याला रचनात्मक अतिक्रमण म्हणतात. आपली गाय किंवा बकरी शेजाऱ्याच्या शेतात घुसली, ते झालं प्राण्यांद्वारे अतिक्रमण. आणि हो, हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण आपल्या घराच्या वरची हवाई जागासुद्धा आपलीच असते. म्हणजे शेजाऱ्याच्या बाल्कनीचा एखादा कोपरा जरी आपल्या जागेवर हवेत पुढे येत असेल तर ते सुद्धा अतिक्रमणच आहे. ठीक आहे, अतिक्रमण झालं हे तर कळलं. पण आता प्रश्न हा आहे की ज्याच्या मालमत्तेवर अतिक्रमण झालं आहे त्या व्यक्तीकडे काय काय पर्याय आहेत? कायदा त्यांना काय अधिकार देतो? चला हे जाणून घेऊया. कायदा मालमत्ताधारकाला स्वतःच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी अनेक मार्ग देतो. आणि हे मार्ग फक्त न्यायालयात जाऊन नुकसान भरपाई मागण्यापुरते मर्यादित नाहीत. काही परिस्थितीत आपण स्वतःसुद्धा कारवाई करू शकतो. तर मग काय पर्याय आहेत? 1. तुम्ही न्यायालयात खटला दाखल करू शकता. 2. तुम्ही वाजवी बळाचा वापर करून अतिक्रमणकर्त्याला बाहेर काढू शकता. आणि एक खूप जुना पण आजही लागू असलेला एक रंजक उपाय आहे, ज्याला डिस्ट्रेस डॅमेज फिजेंट म्हणतात. म्हणजे जर शेजाऱ्याची गाय तुमच्या शेतात घुसून नुकसान करत असेल तर नुकसान भरपाई मिळेपर्यंत तुम्ही त्या गायीला कायदेशीररित्या तुमच्या ताब्यात ठेवू शकता. आतापर्यंत आपण एका बाजूची गोष्ट पाहिली. आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. काही परिस्थितीमध्ये जो प्रवेश वरवर पाहता अतिक्रमण वाटतो तो कायदेशीरदृष्ट्या योग्य असू शकतो. मग ज्याच्यावर अतिक्रमणाचा आरोप आहे तो स्वतःचा बचाव कसा करू शकतो? अतिक्रमणकर्त्याकडेही काही कायदेशीर बचाव असू शकतात, जसं की वर्षानुवर्षे वापरत असलेला रस्ता वापरण्याचा सुखाधिकार किंवा घरात प्रवेश करण्याची थेट परवानगी असणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरज. समजा तुमच्या शेजारच्या घरात आग लागली असेल आणि जीव वाचवण्यासाठी तुम्हाला त्यांच्या कंपाऊंडमध्ये उडी मारावी लागली तर ते अतिक्रमण नाही, ती एक गरजेची कृती आहे. चला यातलाच एक बचाव, परवानगी आणि परवाना एका खऱ्या आणि खूपच रंजक केसच्या माध्यमातून समजून घेऊया. तर प्रकरण असं होतं, हर्स्ट नावाच्या एका व्यक्तीने रीतसर तिकीट काढून चित्रपटगृहात प्रवेश केला होता.
पण तिथल्या व्यवस्थापनाला गैरसमजातून वाटलं की त्याच्याकडे तिकीट नाही आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्या व्यक्तीने बाहेर जाण्यास नकार दिला, पण तरीही त्याला जबरदस्तीने बाहेर काढण्यात आलं. आणि मग कोर्टाने जो निकाल दिला तो सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारा होता. न्यायालयाने ठरवलं की तिकीट म्हणजे फक्त प्रवेशाची परवानगी नाही, तर तो एक करार आहे आणि तो करार चित्रपटगृह व्यवस्थापन आपल्या मर्जीनुसार रद्द करू शकत नाही. त्यामुळे त्या प्रेक्षकाने नाही, उलट त्याला जबरदस्तीने बाहेर काढणाऱ्या चित्रपटगृहानेच अतिक्रमण केलं होतं. या केसमध्ये एक खूप महत्त्वाची कायदेशीर संकल्पना समोर आली, ट्रेस्पास ॲब इनिशियो. याचा अर्थ असा की तुमचा प्रवेश जरी कायदेशीर असला पण आत आल्यावर तुम्ही काहीतरी गैरकृत्य केलं तर कायदा तुम्हाला सुरुवातीपासूनच अतिक्रमण करता मानतो. उदाहरणार्थ, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने आग विझवण्यासाठी कायदेशीररित्या घरात प्रवेश केला, पण तिथे त्याने चोरी केली तर त्याचा तो प्रवेश सुरुवातीपासूनच बेकायदेशीर ठरतो. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? 3 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायच्या आहेत. 1. अतिक्रमणासाठी ताबा महत्त्वाचा आहे, मालकी नाही. 2. प्रत्यक्ष नुकसान झाल्याचा पुरावा देण्याची गरज नाही. आणि 3. प्रवेश हा केवळ शारीरिकच नाही तर अप्रत्यक्ष किंवा रचनात्मकही असू शकतो. आणि आता पुन्हा येऊया आपल्या पहिल्या प्रश्नावर. शेजाऱ्याच्या झाडाची फांदी? तर हो, ते अतिक्रमण आहे. पण आता काळ बदलला आहे आणि प्रश्नही नवे आहेत. आपल्या घरावरून उडणारा ड्रोन किंवा आपल्या वायफाय नेटवर्कमध्ये विनापरवानगी केलेला प्रवेश? आजच्या या डिजिटल युगात शतकानुशतके जुने असलेले अतिक्रमणाचे कायदे या नवीन आव्हानांना कसे सामोरे जातील यावर नक्की विचार करा.